नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळे. तुम्ही माझ्या व्हिडिओला कमेंट करत जा, लाईक करत जा, शेअर करत जा. मी छान तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल आणि एक आपल्या मराठी क्रिएटरला सपोर्ट करा. आज आपण इथे मी चिवडा बनवायचं ठरवलं होतं. मग मी म्हटलं रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करावी. इथे मी सगळं चाळून घेतलेलं आहे. छान ऊन, कडकडीत ऊन दाखवून मका पोहा, आपला चिवडा पोहा, छान मुरमुरे, शेंगदाणे, डाळवा वगैरे सगळं मी कडकडीत ऊन दाखवलं. छान सगळं इथे मी कॅमेरा सेट करत आहे, ते तुम्हाला दिसतच असेल. मी स्वतः व्हिडिओ शूट करत असल्यामुळे थोडे प्रॉब्लेम येतात. व्हिडिओमध्ये थोडी क्लिअरिटी येत नसेल जशी हवी तशी, पण मी आता स्वतःहून करत असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतातच. मी बाकींच्यासारखे बॅकशूटला शूटिंग करत नाही, स्वतः व्हिडिओ घेते. त्यामुळे थोडं व्हिडिओच्या क्लिअरिटीमध्ये फरक पडत असेल. पण असो, एखाद्याला पुढे जायचं असेल तर त्यांना सपोर्ट करावा, असं माझं मत आहे. इथे मी सगळं भाजून घेतलं छान. मुरमुरे, पोहे वगैरे, मका तळून घेतला, शेंगदाणे तळून घेतले आणि चणा डाळ पण तळून घेतली. आणि मग इथे सगळा पसारा तर तुम्हाला दिसतच असेल. तो तर प्रत्येक गृहिणीचा होतोच चिवडा म्हटला की. आणि सगळं मग मी आवरून घेतलं आणि मसाल्याची तयारी केली. छान तेल तापवलं आणि लसूण पेस्ट वगैरे घातली. इथे मी छान रामबंधूचा चिवडा मसाला ॲड करत आहे. ते मी तुम्हाला इथे शो करतच आहे की मी रामबंधूचं काही ॲड वगैरे नाही आहे, पण पर्सनली माझं असं मत आहे की छान असतो हा चिवडा मसाला. त्यानंतर मग मसाला वगैरे सगळे मसाले ॲड केले. मिरची पावडर, हळद पावडर वगैरे, आणि छान मसाला असा तयार करून घेतला. मीठ वगैरे घातलं आणि सगळ्या साहित्यामध्ये मसाला घोळला आणि छान असं खमंग असं, कोणी भडंग म्हणतो, कोणी चिवडा म्हणतो, सगळ्या सिटी वाईज वेगवेगळे नाव आहेत. आम्ही चिवडा म्हणतो. आणि अशा प्रकारे मी इथे छान असा चिवडा बनवलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत जा, कमेंट करत जा,